श्री स्वामी समर्थ. भक्ता आलाय, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तू देखील मला मानतास, त्यामुळे तू चटकन हा व्हिडिओ उघडला आहेस, त्यामुळे धन्यवाद. हे बघ, तुला जर असतील कुठले आजार तर नको घेऊ रे टेन्शन. का होणार ही टेन्शन घेऊन? तुला मी सांगतो, जेव्हा माणूस पृथ्वीवर येतो, जेव्हा जन्म घेतो, तुला सांगतो तू कोणती चूक केला आहेस ज्यामुळे तुला हे रोग आलेले आहे. अरे हे बघ, हे रोग उगच येत नसतात रे. तू काहीतरी कर्म केला असशील नसशील तुला ठाऊक, मला देखील ठाऊक असतं रे, नको काळजी करू. मात्र हाताने केलेले काही काही रोग असतात रे. काय आहे चला आपण पाहूया. जर तू अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसशील तर लगेच सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कर. आणि हे बघ, जर तुला देखील तुझे आजार बरे व्हायचे असतील तर चमत्कारी मंत्र एक अक्षर लिहून टाक कमेंटमध्ये. ते म्हणजे, मी आजपासून सकारात्मक विचार करेन, नकारात्मक गोष्टीकडे वा विचारांकडे मी कधीही वळणार नाही. श्री स्वामी समर्थ. हे तू एकदा कमेंट करून बघ बर बाबा, काय होते बघा आता. हे बघ, रोग असतात ती कर्माने होत असतात, तर काय काय कशामुळे होत असतात. अरे मला एक सांग, जेव्हा तुला पहिल्यांदा ताप येते तेव्हा तू काय करतो? जर तुझी ताप जर मीडियम म्हणजे चांगली तेवढी काय नसेल तर तेव्हा तू मेडिकल मधून गोळी आणतो. तर हे बघ, तुला एक सांगतो, जो माणूस धट्ट काळजाचा असतो ना, तोच ह्या पृथ्वीवर जगत असतो, तो जास्त काळ टिकत असतो. ते म्हणतात ना, आजकाल माणसं जगत नाहीत जास्त वेळ माणसं जगत नाहीत. खूप जल्दी खूप जणांचे निधन होते. काही जणांचे तर 20 वर्षाच्या आधीच निधन होत असते. अरे याचे कारण तूच आहेस रे, आम्ही नाही. तू देवाला दोष देऊ नको, तुझ्या कर्माला देखील दोष देऊ नको. तू दोष तुझ्या मनालाच दे रे. का बरं माहिती आहे का तुला? हे बघ, तू जेव्हा देखील पृथ्वीवर येतोस तेव्हापासून जर तू आनंदी राहशील तर तुझं काय बिघडणार आहे? अरे देणारा मी आहे, घेणारा तू आहेस, हे तुला देखील ठाऊक आहे. मग आजची काळजी उद्या कशाला रे? हे बघ, काळजी करून काही देखील नाही होणार. तू जेवढी काळजी करशील तेवढे तुझ्यामध्ये रोग वाढायला सुरुवात करतील, पसरायला सुरुवात करतील. पसरायला सुरुवात व्हायला काही वेळ लागत नसते रे. हातानं तू स्वतःच वाटोळं करून घेऊ नको. तुला मी एक गोष्ट सांगतो, हे बघ, कधीही जीवनामध्ये जेव्हा तुझ्याबरोबर कोणती तर गोष्ट किंवा घटना घडत असेल तेव्हा तू मला एक सांग, तू जेव्हा विचार करतो त्या गोष्टीचा, खूप वेळा विचार करतो तू, रात्री सध्या त्या गोष्टीचा विचार करतो, मला एक सांग, विचार केल्यानंतर पुन्हा उद्या जर ती गोष्ट तुझी नीट झाली आहे का? झाली नाही ना, मग विचार करून होणारे काय? हे बघ, काही देखील घडू दे घरामध्ये, विचार करणे बंद ठेव. विचार कधीही करू नको. अरे शेवटी देणारा मीच आहे आणि घेणारा तूच आहेस. तुझे जर कारांतर आयुष्याचे संपले तर मी काय देऊ रे? तुझे जर मी द्यायच्या आधीच निधन झाले तर कसे होणार? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही विचार करू नकोस, बिंदास जीवन जग. कोणी काही म्हणो, तुला काय करायचे आहे त्यांच्याहून. त्यामुळे तुझे जीवन बिंदास जग, बघू कोणता रोग तुझ्यापाशी येतो. आणि जर आला असेल तर माझी एक गोष्ट आतापासून लक्षात ठेव रे, जर आला असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव, तुला जे काही गोळ्या दिलेल्या असतील त्या गोळ्या रोज कंटिन्यू खायच्या. आणि हे बघ, जो काही तुला आजार झालेला आहे त्या आजारावर तू जास्त काळ विचार करत बसू नको. तू विचार करणं थांबव, बघ तुझा रोग कशा प्रकारे थांबेल. बाकी तुझी इच्छा, तुला जगायचे का मरायचे, मी काय तुला सांगायला आलतो. श्री स्वामी समर्थ. कुठे अडचण येत असली तर तेवढं म्हणून टाक बर का. भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. चल जातो आता. तुला जर पटला असेल तरच तू सबस्क्राईब कर, नाही तर करू नकोस.